मोकाट कुत्र्यांचा हैदोस, नागरिक जखमी, महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर संताप। अकोला शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता, मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही। शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून नागरिक भयभीत वातावरणात वावरत आहेत। दिनांक 18/2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालय येथे एक धक्कादायक घटना घडली। रुग्णालयात दाखल असलेल्या पूजा राऊत यांच्या नातेवाईक दूध आणण्यासाठी बाहेर गेले असता अग्रवाल हॉस्पिटलच्या बाजूला गल्ली क्रमांक 1 मध्ये असलेल्या 10 ते 15 मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात रोजच मोकाट कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करतात, तसेच अनेकांना चावा घेतात। कोंडवाडा विभाग आणि अकोला महानगरपालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नागरिकांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षितता देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका देखील करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणती ठोस कारवाई करणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। मी श्याम गजानन भगत पिंपरी खुर्द इथून आलेला आहो। माझ्या भाषेसाठी मी जिल्हा स्त्री रुग्णालयात डिलिव्हरीसाठी माझ्या भाषेला मी आणलं। मी दूध आणण्याकरता अग्रवाल हॉस्पिटलच्या पाठीमागं दूध आणण्याकरता गेलो। तिथं 5-6 कुत्रे होते। त्यांनी माझ्यावर धाव घेतली आणि माझ्यावर चावा केला। त्यांनी हा जो माझ्यावर टाईम आला हा दुसरा येऊ नये याकरता महानगरपालिकेनं याकडे लक्ष द्यावं। हे डबल अशी घटना कोणावर घडू नये। आम्ही गरीब माणसावर ग्रामीण रुग्णालयात कशासाठी आलो आणि आमच्यावर काय प्रसंग येऊन आला त्या कुत्रेचा बंदोबस्त करावा। प्रभाग क्रमांक 6 मध्ये लेडी आयडिंग हॉस्पिटलच्या बाजूच्या गल्लीमध्ये अग्रवाल हॉस्पिटलच्या आपल्या एन कॉलनीजवळ कुत्र्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। तिथं लेडी आयडिंगच्या बाजूला जी गल्ली आहे तिथं बाळांसाठी दूध वगैरे मिळतं। तर जे पेशंटचे रिलेटिव्ह वगैरे इकडे येतात ह्या साईडला तर कुत्रे हे डायरेक्ट त्यांना चावा घेतात। आजच अशी एक प्रकरण आत्ता सध्या घडलेलं आहे। आता हे लेडी आयडिंगमध्ये यांचा पेशंट आहे। हे लेडी आयडिंगमधले पेशंटसोबत आलेले आहेत। त्यांना कुत्रं एवढं बेकार चावलेलं आहे की बघू शकता तुम्ही, त्यांचा अक्षरशः पाय असा लोसला होता कुत्र्यांनी। प्रशासनाला माझी एवढीच मागणी आहे की ह्या कुत्र्यांकडे, भटक्या कुत्र्यांकडे लक्ष देण्यात यावे। पालिकाला एवढंच बोलणं आहे माझं।